श्रावण सोमवार निमित्त सर्व तीर्थ टाकेत येथे भाविकांची अलोट गर्दी। श्रावण महिन्याच्या पवित्र सोमवार निमित्त नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ सर्व तीर्थ टाकेत येथे पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली। भाविकांनी कुंडात स्नान करून शंकराच्या मंदिरात दर्शन, अभिषेक व पूजनासाठी रांगा लावल्या। दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत असतानाही भक्तांनी भक्तिभावाने शिवपूजन केले। भाविकांच्या सुरळीत व सुरक्षित दर्शनासाठी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे व पोलीस कर्मचारी संतोष नागरे, श्रीकांत खैरे, भाऊसाहेब बिन्नर, मनोज बसते, गुरुदेव मोरे, योगेश यंते यांच्यासह गृहरक्षक दल नाशिक ग्रामीण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। सर्व तीर्थ टाकेतचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व। टाकेत गावाला सर्व तीर्थ हे नाव रामायण काळाशी संबंधित आहे। अशी माहिती आहे की सीतेचे अपहरण करून रावण जात असताना प्रभू श्रीरामांचे भक्त जटायू यांनी रावणाशी याच परिसरात युद्ध केलं। यामध्ये जटायू गंभीर जखमी झाले व प्रभू राम येथे येऊन त्यांना सर्व माहिती मिळवून दिली। त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी आपल्या बाणाने सर्व तीर्थाचे पाणी जमिनीतून निर्माण करून जटायूला पाणी पाजले। त्यानंतर जटायूने प्राण सोडले, म्हणून या स्थळाला सर्व तीर्थ टाकेत असं नाव मिळालं। या धार्मिक स्थळाचे महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे। या दिवशी येथील यात्रा नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते। तसेच टाकेत परिसरात पट्टा किल्ला, विश्रामगड आणि खेड येथील भैरवनाथ मंदिर, शुक्लतीर्थ यांसारखी अनेक प्राचीन व ऐतिहासिक स्थळे। त्यामुळे टाकेत परिसराला विशेष धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। श्रावण महिन्यातील या पवित्र दिवसाच्या निमित्ताने टाकेतमध्ये आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसर भक्तिमय आणि पवित्र वातावरणाने भरून गेला होता। नाशिक लोकशाही न्यूज साठी शांताराम भांगे, टाकेत।